इथे श्री रामदास स्वामी आपल्याला उपदेश करतात की ह्या जगामध्ये तुम्हाला एकही व्यक्ती शोधून अशी सापडणार नाही की ती पूर्णपणे सुखी आहे किंवा ती पूर्णपणे दुःखी आहे. प्रत्येक मनुष्याने जसे जसे आपल्या पूर्वजन्मामध्ये कर्म केलेले असतात तसे तसे त्या व्यक्ती सुख किंवा दुःख भोगावयास प्राप्त होते. पण जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये दुःख येते तेव्हा मनुष्य हे विसरून जातो की हे मीच केलेल्या कर्माचे भोग मला प्राप्त झालेले आहेत आणि मनुष्य इथे दुःखी होतो. आपल्याला इथे श्री रामदास स्वामी उपदेश करतात. इथे श्री रामदास स्वामी आपल्याला उपदेश करतात की तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख आणू नका आणि सतत त्या गोष्टीची शोक चिंताही करू नका. विवेकी देहबुद्धी सोडून द्यावी म्हणजे तुम्हाला सतत या गोष्टीची जेव्हा जाणीव होते की हे शरीर माझे आहे तेव्हा तुम्हाला त्या दुःखाची जास्त झळ भासते. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी म्हणजे आपण जेव्हा स्वतःला आत्मा समजून त्या परमात्म्याला आठवण करतो तेव्हा आपल्याला ह्या देहाचे भान नसते. विदेहीचा अर्थ देह नसलेला असा होतो आणि जेव्हा आपल्याला भान नसते तेव्हा आपल्याला ते दुःख खूप हलके वाटते.